प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील सलगरे येथील भरचौकात सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांची सलगरे येथील मुख्य चौकात लागलेली जुगलबंदी पाहायला मिळाली। दोन वेगवेगळ्या पक्षातील असणारे हे राजकीय विरोधक थेट चौकातच लागलेल्या जुगलबंदीमुळे अनेक ग्रामस्थांनी यावेळी गर्दी केली होती। यावेळी हा नेमका काय घडला प्रकार ते सविस्तर जाणून घेऊ। आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी निघाली होती आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावर मिरवणूक काढली। ही मिरवणूक सलगरे येथील नेहरू चौकामध्ये आल्यानंतर येथे दिंडी सोहळ्यातील वारकरी संप्रदायातील अनेक खेळांची प्रात्यक्षिकं झाली। यावेळी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील व ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील उपस्थित होते। तानाजी पाटील यांच्या कुटुंबातही अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाचा वसा जपला गेलेला आहे, तर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील हेही विठ्ठल सप्ताह व वारकरी संप्रदायाच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात। दोन्हीही राजकारणात विरोधक असले तरी मात्र मुख्य चौकात विद्यार्थ्यांची मिरवणूक आल्यानंतर धार्मिकतेचा ठेका धरत माजी सरपंच तानाजी पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांची फुगडीची ही जुगलबंदी चांगलीच रंगली। हा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते। दोन्हीही राजकीय विरोधक असले तरी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सलगरे सारख्या सांस्कृतिक गावामध्ये दिसून आलेला एकोपा चर्चेचा विषय बनला। यामुळे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य असलेला जात धर्म व पंथ विसरून एकत्र येत जपलेला अनोखा धार्मिक सलोखा सलगरेतही दिसून आला। या कार्यक्रमाची चर्चा काही काळ चांगलीच रंगली।